आज आपण ग्रामपंचायत हा पंचायत राजमधील अत्यंत महत्त्वाचा स्तर आहे. रूरल जे की ग्रामीण भाग त्याला म्हणतो आपण. पंचायत राजमध्ये ग्रामपंचायतचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायतला मिळणारा निधी, त्याचे स्रोत, तो कुठून येतो, त्याचा खर्च होतो की नाही होतो, तो या ठिकाणी आपण बघणार आहोत. आता आपण कालच्या भागामध्ये खासदारांचा जे स्टेटमेंट होतं की निधी भेटत नाही, सेम ग्रामपंचायतमध्ये काही ठिकाणी आपल्याला ते ऐकायला भेटतं की ग्रामपंचायतला वेळेवर निधी भेटत नाही आणि वेळेवर निधी भेटत नाही आणि तो पुरेसा भेटत नाही. सो त्याविषयी आपण त्याचे स्रोत काय आहेत, तो निधी किती येतो प्रत्येक ग्रामपंचायतला, तो कुठे खर्च होतो, त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. त्यामध्ये मुख्य स्रोत आहे वित्त आयोग, केंद्र आणि राज्य. आणि सरकारी योजनामध्ये मनरेगा, आता विकसित भारत गव्हर्मेंट ऑफ इंडियाने नवीन 2025ला बिल पास केलं आणि मनरेगाचं नाव बदलून आता जी रामजी बिल, अर्थातच गॅरंटी रोजगार अँड आजीविका मिशन असं त्या ठिकाणी नाव चेंज केलं, बदल केला. त्यानुसार आता पुढील कामे या नवीन नावाने होतील. त्यानंतर आहे आमदार आणि खासदारांचा निधी, जे की आमदार फंड आणि खासदार फंड म्हणतो आपण त्याला, तो थेट ग्रामपंचायतला दिला जातो. आता आमदार खासदार म्हणतात की निधी नाही आणि कोटी रुपये त्या ठिकाणी त्यांचे बॅलन्स राहतील, पण ते आमदार खासदार निधी सोडतच नाहीत. आता ते पण बघू आपण, कुठल्या गावाला किती निधी भेटतो, कसा भेटतो, पॉप्युलेशनच्या आधारावर भेटतो का, भेटला तर तो खर्च होतो का, तो खर्च झालेला निधी कसा आपण त्या ठिकाणी बघायला पाहिजे, तो खर्च खरंच होतो का, फक्त पेपर वर्कवर होतो का, असे वेगवेगळ्या अँगलने आपण त्या ठिकाणी बघणार आहोत आणि ती माहिती मी तुम्हाला देणार आहे या ठिकाणी. सो यानंतर वित्त आयोग आहेच, सरकारी योजना, मनरेगा, आमदार खासदार निधी. त्यानंतर आहे जिल्हा नियोजन समितीचा, पंचायत समितीचा निधी असतो आणि काही पुरस्कार असतात. त्या ग्रामीण स्वच्छता अभियानमध्ये भाग घेतल्यानंतर ग्रामपंचायतला त्या ठिकाणी भरघोस असा पुरस्कार भेटतो. आणि जलजीवन मिशन, त्यानंतर आहे स्वच्छ भारत अभियान, या निधी वेगवेगळ्या अँगलने दिला जातो ग्रामपंचायतला. सो अशा प्रकारे बरेचसे स्रोत आहेत की ग्रामपंचायतला डेव्हलप करण्यामध्ये या स्रोतांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे आणि भरघोस निधी दिला जातो. पण ग्राउंड लेवलला तो निधी योग्य, त्या निधीचा योग्य वापर होतो का, आणि होत असेल तर तो त्या ठिकाणी रिॲलिटी काय, ते ग्राउंड रिपोर्ट काय, तर ते चेक करण्यासाठी गव्हर्मेंटने 2 ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून आपण डाउनलोड करू शकतो. त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे मेरी पंचायत आणि ई ग्रामपंचायत. ठीक आहे, मेरी पंचायत आणि ई ग्राम स्वराज्य. तो या 2 ॲप्लिकेशनवरती आपण आपल्या ग्रामपंचायतचं जिल्हा, त्यानंतर तालुका आणि ग्रामपंचायतचं नाव त्या ठिकाणी टाकून तुम्ही तुमच्या गावाला किती निधी आला आणि तो खर्च झाला का, झाला असेल तर कुठं झाला. आता बरेचसे त्या ठिकाणी असतो. सिमिलरली काही ग्रामपंचायतमध्ये एकाच नावावरती बिलिंग होते आणि पैसे काढण्याचा प्रयत्न केला जातो. फक्त कागदपत्री दाखवलं जातं की हा निधी ह्या ठिकाणी खर्च झाला,
खोदकाम असेल अनेक त्या ठिकाणी वापरला जातो. पण द रिॲलिटी वेगळी असते. ग्राउंड रिपोर्ट वेगळा असतो. त्या ठिकाणी प्रत्येक सजग नागरिकाने त्या ठिकाणी शिक्षित नवीन युवकांनी आपल्या ग्रामपंचायतीचं डेव्हलपमेंट योग्यरित्या होतं आहे का, जर होत नसेल तर तुम्ही प्रश्न विचारा ग्रामपंचायतमध्ये. ज्यावेळी ग्रामसभा होते त्या ग्रामसभेमध्ये प्रश्न विचारा, जागृत राहा आणि आपल्या ज्या मागण्या आहेत आणि ग्रामपंचायतचं जे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ते होत नसेल तर तुम्ही आवाज उठवायला पाहिजे. कारण 4थी पास लोक आज सरकार चालवतात आणि शिक्षित लोक आज मोलमजुरी करत आहेत, काम करत आहेत आणि 4थी पास लोक सरकार चालवतात. ग्रामपंचायत असो नाही तर पार्लमेंटपर्यंत सिमिलरली तेच आहे. मोस्टली अनएज्युकेटेड लोकच सत्तेमध्ये आहेत. शिक्षित लोक काम करतात आणि त्याचा फायदा हे अनपढ लोकांची साखळी त्याला म्हणतो आपण, ते घेतात. तर अत्यंत महत्त्वाचा ग्रामपंचायत निधी या ठिकाणी आपण बघितला. त्याचे मुख्य स्रोत काय आहेत, तो निधी कुठून येतो, किती येतो, तो खर्च झाला की नाही, ते ॲप्लिकेशनचे नाव पण सांगितले. एक त्याच्यावर पण व्हिडिओ बनवतो. त्या ॲप्लिकेशनचा वापर कसा करायचा, तो निधी आलेला तो कसा शो आऊट करायचा आणि तो खर्च झाला की नाही त्याचा ऑडिट रिपोर्ट, सो अँड सो त्याच्यात भरपूर काही आहेत आणखी कन्क्लुजन. सो त्या ठिकाणी आपण पुढील भागामध्ये मेरी पंचायतमध्ये आपण तुम्हाला तो व्हिडिओ शो करतो. सो त्यानंतर तुम्हाला पुढील भागामध्ये पंचायत राजमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद म्हणजेच काय पंचायत राज त्या